हाय हॅलो नमस्कार. मी नीता ह्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत खिचडी. तर शनिवार आहे आणि मिस्टरांना उपवास आहे, त्याच्यामुळे खिचडी बनवते. तर इथे बघा मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. बटाटा चिरले, हिरवी मिरची कुटून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर शाबू भिजत घालून ठेवला होता सकाळी. 2 तास झाले शाबू भिजत ठेवलेला असन. त्याच्यानंतर लगेच करायला घेतलं 2 तासांनी, कारण डबा द्यायचा होता गावात भरून. तर सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल टाकून बटाटा टाकलेला आहे परतायला, आणि खूप छान असं बटाटा आपण असंच परतून घ्यायचं, कारण मला असंच आवडतं. उकडलेलं बटाटा मला खिचडीमध्ये अजिबात आवडत नाहीत. मग त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि मीठ टाकून अजून परत छान असं परतून घेतलं. त्याच्यानंतर त्यात हिरवी मिरची टाकली. त्याच्यानंतर आता आपल्याला त्यात पांढरा शाबू टाकायचा आहे आणि हलवायचे आहे. तर बघा खूप सुंदर अशी खिचडी होती बघा. त्यानंतर पांढरा शाबू आणि शेंगदाण्याचं कूट थोडं मोठं मोठं ठेवायचं, जेणेकरून ते छान परतलं जातं आणि खाताना पण व्यवस्थित लागतं. तर अशी छानशी खिचडी मी हलवून घेणार आहे, आणि शक्यतो झाकण ठेवूनच ही करायची, कारण झाकून ठेवल्यामुळे वाफलं ती. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा छानशी व्हिडिओ. तोपर्यंत बाय.